अशी नवनवीन कीर्तने व प्रवचने ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, कोणी कैशी कैशी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ, विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ फजितीचे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया, विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ फजितीचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा. नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, राते पाय मागे चित्ते, राते पाय मागे चित्ते, राते पाय मागे चित्ते, राते पाय मागे, राते पाय मागे चित्ते, राते पाय मागे. त्याचे पाय माझे त्याचे पाय माझे, त्याचे पाय माझे. शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती वाचे, वदता शिवनाम दयान बाधी क्रोध काम. बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, कोणी कैशी कैशी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ फजितीचे. श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबारांच्या विरहिणी प्रकरणातील 22व्या क्रमांकाचा अभंग आज शिवेला क्रमप्राप्त झालेला आहे. जगद्गुरु श्री तुकोबारांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला 375 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने आपल्या संप्रदायामध्ये त्यांच्या या सोहळ्याच्या निमित्ताने भव्य दिव्य असे सोहळे संपन्न झाले. आणि तोच कालावधी धरून आपण हा एक वर्षाचा केलेला संकल्प आहे. बऱ्याच मंडळींनी त्या वर्षभरामध्ये 8 दिवसाचे उत्सव केले. आपण वर्षभर करतोय बरं. आणि ते वर्षभर आपण करतोय त्या करण्याच्या माग बेळगाव आणि चंदगड सीमाभाग वारकऱ्यांच्या सर्वांच्या सद्भावनेतून आणि सहकार्यातून हा कीर्तन महोत्सव संपन्न होत आहे. त्यातली ही आजची कीर्तनाची सेवा कंगराळेकरांच्या वाट्याला आलेली आहे. भगवान
शिवाच्या समोर ही सेवा आलेली आहे. प्रतिवर्षी इथं पारायण होतं, पण मला वाटतं शिवाच्या समोर कधी कीर्तन होत नसेल. का होतंय? नाही, हे पहिलंच असेल. दुसरं मागचा मागच्या वेळी संकल्पात, म्हणजे संकल्पातूनच झालंय. त्या भगवान शंकराची इच्छा आहे, वर्षातून काय ना एकदा माझ्याकडे येत जा. त्यालाही फार कीर्तन आवडतं बरं, पण तो बाबा गावाच्या बाहेर आहे ना, गावाच्या बाहेर, त्यात थंडी, आधीच रडवं आणि त्यात माहेर आडवं. म्हणजे भगवान शंकराच्या समोर गावाच्या बाहेर आणि त्यात अधिक थंडी निर्माण झालेली आहे बरं. तरी आपण सर्वजण तो सेवेचा भाव मनी मानेशी घेऊन त्या ठिकाणी आज उपस्थित आहोत. त्या तुकोबारांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्ताने त्यांच्या काही वाङ्मयाचा, त्यांच्या काही साधनेचा विचार करण्याकरता आपण एक प्रकरण निवडलं, विरहिणी प्रकरण. भक्ती करण्याकरता वीरत्व जाग व्हावं लागतं अंतकरणामध्ये, आणि असा वीर भाव ज्यांच्या अंतकरणामध्ये भक्तीच्या संबंधाने निर्माण झालेला आहे, अशी ही वीरानी त्या भक्तीच्या संबंधाने आपल्या जीवनामध्ये काय काय प्रसंग आले, काय अनुभव आला, तो अनेक पद्धतीने या अभंगातून तुकोबारांनी तो प्रगट केलेला आहे बरं का. पण परमार्थाची साधना आहे. परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेमध्ये साधकाला, परमार्थ करणाऱ्या त्या पायिकाला काही साधनेच्या संबंधाने अनुभव येतात बरं का. काही प्रतिबंध येतात, काही विलोभन येतात, कधी प्रतिबंध येतात, कधी विलोभन येतात, कधी कधी अडचणी येतात बरं का. त्या अनेक प्रसंगाला तोंड देऊन परमार्थाची साधना करावी लागते बरं का. म्हणून तर वीरत्व शब्द वापरला आहे, आणि त्या वीरत्वाच विरहनी. 3 भाव आहेत. भगवंताच्या भक्ती करता जो उच्च कोटीचा धैर्याचा, धृतीचा भाव निर्माण झाला, त्याला वीरानी म्हणतात. आणि त्या वीरानी भावनेतून भगवंताची प्राप्ती झालेली आहे, भगवंताचं संग सुख भोगायला मिळालेलं आहे, आणि ती भगवंताच्या संग सुखामध्ये आता रत झालेली आहे. आणि रत झाल्यानंतर भगवंताचा विरोध, वियोग ना विरह, तो पुढचा संबंध आहे. पण जवळजवळ ह्या विरहिणी प्रकरणामध्ये विराहाचा अजून संबंध आलेला नाहीये बरं का. विराहाचा संबंध आलेला नाहीये, आला नाही हे एका परीनं फार चांगलं आहे, वर्णन करणं फार अवघड आहे. विरह अवस्था सांगणं फार फार कठीण आहे बरं का. आणि ते सांगत असताना हृदय भरून येतं, इतकं भरून येतं ते शब्द बाहेर पडत नाहीत, लक्षात ठेवा. पण विरहाचा अनुभव या प्रकरणामध्ये आलेला नाहीये. त्या भगवंताच्या संग सुखाचाच अनुभव त्या विरहिणीच्या प्रकरणातून प्रगट केलेला आहे. का? त्याचं एक कारण आहे की तुकोबारायांना भक्तीचं महात्म्य समाजाच्या समोर प्रगट करायचं आहे. आणि ते भक्तीचं महात्म्य प्रगट करण्याकरता काय लागतं? भक्ती करण्याकरता अनेक पैलू त्याच्यातून प्रगट केले बरं का. भक्ती करण्याकरता द्रवीभूत चित्त लागतं, भक्ती करण्याकरता भाव शुद्ध लागतो, भक्ती करण्याकरता सात्विक धैर्य लागतं, आणि भक्ती करण्याकरता एक विधता लागते.
ती भक्तीमध्ये एक विधता कशी असावी त्याचं दिग्दर्शन आजच्या सेवेला घेतलेल्या अभंगातून प्रगट केलेलं आहे बरं. तर भक्तीमध्ये एक विधता एक निष्ठता फार महत्वाची सांगितली, फार महत्वाची सांगितली बरं. किंबहुना भक्ती करत असताना एक विधता ज्याच्या जीवनामध्ये प्राप्त झाली तीच त्याची जीवनातली खरी भक्ती आहे बरं. त्यालाच अव्यभिचारी भक्ती म्हणतात. अव्यभिचारी भक्ती म्हणतात. आज समाजामध्ये भक्ती करणारा वर्ग आहे, पण बहुतांश व्यभिचारी भक्ती करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. व्यभिचारी म्हणजे अनेक देवाची भक्ती करणं आणि एकाच देवाची भक्ती करणं याला अव्यभिचारी म्हणतात. भक्तीचं वैभव जे सांगितलं ते अव्यभिचारी भक्तीमध्ये वर्णन केलेलं आहे आणि त्या अव्यभिचारी लक्षणाला धरून या भक्तीचं महात्म्य तुकोबारांनी विरहिणी प्रकरणातून हा प्रकार विचार मांडलेला आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि तो मांडत असताना अशी जी विरहिणी त्या भगवंताच्या भक्तीमध्ये रत झालेली आहे आणि संग सुखाला प्राप्त झालेली आहे, आता तिच्या जीवनातलं ध्येय प्राप्त झालेलं आहे, ती निश्चयाने साधन निवडलेलं आहे बरं का. आता साधन निवडीचा प्रश्न राहिलेला नाहीये, कारण परमार्थ करत असताना कोणत्या साधनाचा स्वीकार करायचा हे पहिल्यांदा निश्चय करावं लागतं बरं का. निश्चय केल्याशिवाय ती साधना करता येत नाही, साधना करता येत नाही. प्रवासाला जायचं आहे आणि प्रवासाला जाण्याकरता बस स्टँड वरती गेला, बसमध्ये बसला, कंडक्टर तिकीट काढण्याकरता आला. कंडक्टरने विचारलं कुठं जायचंय, म्हणजे अजून जायचं ठरलं नाही, तिकीट द्या म्हणे. कंडक्टर म्हणला कुठं जायचं ठरल्याशिवाय मला तिकीट देता येत नाही म्हणले. तेव्हा अजून गाडी निघायला अवकाश आहे, तेव्हा कुठं जायचं ते ठरवा आणि मग मी तिकीट तुम्हाला देतो. नाही म्हणला, अहो प्रवास फार दूरचा आहे, अजून प्रवास फार दूरचा आहे, 4-5 तासांनी गाडी त्या जाग्यावरती पोहोचणार आणि 4 तासांनी पोहोचण्याच्या आधी कशाला मग त्या गावाला जायचं ठरवू म्हणला. ते म्हणजे ठरवल्याशिवाय तिकीट देता येत नाही, सामान्य व्यवहार आहे. प्रवासाला निघत असताना कुठं जायचंय निश्चित ठरवल्याशिवाय तिकीट काढता येत नाही. सगळं या दृष्टीनं व्यवहारामध्ये चिंतन करा. प्रवेश घ्यायचा आहे शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, ते कॉलेजचे विचारतात कोणता विषय घेणार, अजून ठरलेला नाही, ठरवा आणि मग प्रवेश घ्या. हा कोणत्याही क्षेत्रामध्ये हा विचार मांडलाय बरं का. कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही लोक अनुग्रह घेतात, अनुग्रह घेताना विचारतो कोणती वारी करणार, ते म्हणजे अजून ठरलं नाही, ठरवा म्हणून सांगतो पहिल्यांदा. नाही बघू आषाढी किंवा कार्तिक, आषाढी किंवा कार्तिकी करू असं नाही, आता ठरवावं लागतं पहिल्यांदा. हा एकदा आषाढी करेन ना कार्तिकी करेन, तो काय बेळगावचा बाजार आहे होय चौडी प्रमाणे जायला. एकदा जे साधन निश्चित केलं त्या साधनाचा स्वीकार करून साधना करावी लागते. अनिश्चितता साधनेच्या बाबतीत चालत नाही बरं का. माशी साधना करण्याकरता ज्यांच्या अंतःकरणामध्ये निश्चय झालाय बरं का, निश्चय झालाय आणि ती साधना करण्याचा निश्चय झाला, काय करायचं ठरलं, भक्ती करायची ठरली. आता भक्ती करायची ठरली आणि भक्ती करायची ठरल्यानंतर काही लोक भेटले, आमची मतं ऐकून घ्या, आमची मतं ऐकून घ्या. ती विरहिणी म्हणायला लागली बरोबर आहे, तुम्ही तुमचं मत सांगण्याकरता आला बरोबर आहे, पण तुमचं मत स्वीकारण्याकरता आमचं मत शिल्लक राहिलेलं नाही ना म्हणे. आम्ही आमच्या जीवनामध्ये साधन निश्चित केलेलं आहे
आणि आम्ही साधन निश्चित केल्यामुळं आता तुम्ही तुमचं कितीही मत बहुत प्रगट करण्याचा प्रयत्न केला ना, आमची तुमचं मत ऐकायला आम्ही आता तयार नाही. तेच अभंगाच्या पहिल्या चरणावर. बहुतांच्या नमिळो मतासी, बहुतांच्या नमिळो मतासी, बहुतांच्या नमिळो नमिळो मतासी, बहुतांच्या नमिळो मतासी, विचार करिता वाया जाय काल, विचार करिता वाया जाय काल. भावनेचा तुम्ही भावनेचा विचार करिता वाया जाय काल, विचार करिता वाया जाय काल. बहुतांच्या आम्ही नमिळो मताशी, कोणी कैशी कैशी भावनेच्या. तुकोबर आहे त्या विरहिणीच्या मुखातून बोलतायत बर का. ती विरहिणी निश्चयाने सांगते आमचं आता साधन निश्चित झालेलं आहे, आणि साधन निश्चित झाल्यामुळं आम्ही आता त्याच्यामध्ये आमच्या साधनेमध्ये आता आम्ही बदल करणार नाही. काही लोक म्हणतात आमचं मत ऐकून घ्या. अहो तुमचं मत ऐकायचं कुठंपर्यंत, जोपर्यंत साधन निश्चित झालेलं नाही तोपर्यंत. साधन निश्चित झालेलं नाही तोपर्यंत ऐकता येतं. एकदा साधन निश्चित झाल्यानंतर पुन्हा ऐकता येत नाही आणि ऐकू नये. एक विचार आहे, किंबहुना खरंच आपलं साधन जर निश्चित झालेलं नसेल, या जगामध्ये एक वर्ग आहे आपली आपली मतं मांडून दिशाभूल करणारे लोक आहेत बरं. दिशाभूल करणारे लोक आहेत. आमचं मत असं आहे, प्रत्येक जण मत सांगतो, मत सांगणारे अडाणी नाहीत. मत मानणारे अडाणी नाहीत बरं का, मत मानणारे शास्त्रकार आहेत. मत मानणारे कोणीतरी रस्त्याच्या कडे उभं राहिला तो सांगायला आलेला नाहीये. ज्याला याचं ज्ञानच नाही तो आपल्या मतीनं सांगायला आलेला आहे असा त्याचा अर्थ नाही बरं का. जो सांगण्याकरता आलेला आहे, या परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने वर्णन केले. अनेकांची अनेक मत आहेत बरं का. आता कुठल्या मताचा स्वीकार करायचा हे कोणाला सांगावं? जो विचारण्याकरता आलाय त्याला सांगावं. जो विचारण्याकरता आलाय त्याला सांगावं. ती विरहिणी म्हणते आम्ही तुम्हाला विचारण्याकरता आलो नाही, आमचं निश्चित झालेलं साधन. आता तुम्ही कितीही जरी सांगण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं हे मत ऐकायला आम्ही तुमच्या मताशी सहमत नाही. एक, आणि तुम्ही किती जरी मत आमच्या समोर मांडली तर ती तुमची मतं कशी आहेत
बहुतांची बहुत मते बहुतांची बहुत मते बहुतांची बहुत मते बहुतांची बहुत मते अवगिरीचे पोकर अवगिरीचे पोकर अवगिरीचे पोकर अवगिरीचे बहुतांची बहुमते बहुतांची बहुमते अवगिरीचे अवगिरीचे बहुतांची बहुमते बहुतांची बहुमते बहुतांची बहुमते बहुतांची बहुमते अवगिरते पोकर. फार या संबंधाने विचार मांडलेला आहे बरं का. फार विचार मांडलेला आहे. मतांतराचा विचार फार आहे. एवढे काही शास्त्रकार होऊन गेले, प्रत्येकाने आपलं आपलं मत परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने मांडलेलं आहे. कारण बुद्धी आहे आणि त्या बुद्धीच्या ठिकाणी काही चातुर्य आहे, काही सामर्थ्य आहे. प्रत्येकाने अनेक ग्रंथाचा अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. अनेक शास्त्राचा अभ्यास केलेला आहे. अनेक शास्त्राचा अभ्यास करून बऱ्याच लोकांना कोणत्या मताचा स्वीकार करावा हे मात्र कळालं नाही बरं. शास्त्राचा अभ्यास करावा, अनेकांची मतं ऐकून घ्यावी, पण आपलं ठरलेलं मत मात्र माणसांनी सोडू नये बरं. कारण काही जगामध्ये बुद्धिमान लोक आहेत तर काही जगामध्ये बुद्धिवादी लोक आहेत. बुद्धिवादी लोक बुद्धीच्या द्वारे मतांचा वाद करतात, त्याला बुद्धिवादी म्हणावं. जे खरे बुद्धिवादी आहेत ते फक्त आपलं मत मांडतात. तुम्हाला स्वीकार करायचा असेल तर करा, स्वीकार करायचा असेल तर करा. मग भगवत प्राप्ती करता, भगवंतापर्यंत जाण्याकरता अनेक मतनाम अनेक साधनं सांगितलेली आहेत बरं का. मग अनेक साधनं सांगितलेली आहेत. कोणत्या साधनाचा स्वीकार करावा अवघड आहे, निर्णय करता येत नाही. सामान्य लोकांजवळ ही निर्णय करण्याची योग्यता नाही आहे. म्हणजे ज्याच्या बुद्धीला निर्णय करण्याची योग्यता नाही त्यांनी नेमकं काय करावं, त्यांनी कुठेतरी विश्वास ठेवला पाहिजे ना. म्हणून संतांनी काय केलं, सामान्य लोकांना आपल्या बुद्धीच्या द्वारे हा निर्णय करता येत नाही म्हणून मोडून या नाना मते
मोडोनिया नाना बोलते तुझी कांत तुझी कांत मोडोनिया नाना मते देती सिद्धांते सौरसो तेनीची पंथे चालो जाता न पडे गुंता खोटे काही. ही समाजामध्ये अशी निर्णय करण्याची योग्यता सर्वांना नसल्यामुळं संतांनी ती मत बाजूला सारली आणि एकाच मताचा स्वीकार केला. म्हणून तुकोबाराय बोलून गेले त्या भक्तीचं महात्म्य सांगत असताना बरं का, भक्तीचं महात्म्य सांगत असताना महाराजांनी तिथं यादी दिली साधनाची. आणि साधनाची यादी देऊन निश्चित साधन सांगितलं बरं का. इतराने तत्वता नमोदारे इतराने तत्वता योग याग तपे देहाची या योगे ज्ञानाची या लागे न सापडशी इतराने तत्वता नमोजवी भक्तीची या मापे. असं संतांनी साधन सांगितलं, पण त्या साधनाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये दृढ निश्चय झाला पाहिजे ना, झाला पाहिजे. कंगराळी ते बेळगाव किती अंतर आहे हो? हा, 7 किलोमीटर नक्की म्हणजे पोस्ट ऑफिस पासून कंगाळी. बरं तुम्हाला पाठायचं कारण ते काय कंगराळीला राहत नाहीत, राहतात सुरू गेला. तुमच्या गावाचं गणित त्यांनी काढलंय बरं का. 7 किलोमीटर आहे. पायी जाता येतं, सायकलनं जाता येतं, मोटरसायकलनं जाता येतं, बरोबर आहे ना, आणि बसने जाता येतं. कशाने जावं नेमकं? 7 किलोमीटर अंतर आहे. सायकल पायी जाता येतं, सायकलने जाता येतं, मोटरसायकलने जाता येतं, रिक्षाने जाता येतं आणि बसने जाता येतं. बसनं जाणं सोपं का? तिकीटच नाही ना. जायला तिकीट नाही, यायला तिकीट नाही. हा, जाण्यात येण्यात काहीच कष्ट नाही. बरोबर आहे की नाही? मी भक्तीच्या संबंधाने सांगलो, वेगाला जायला सांगणार नाही बरं का. हा, साधनाविषयी निश्चितता. मग ते कोण म्हणतात, अरे त्या बसनं जाण्यात बसला फार गर्दी असते, बसला फार गर्दी असते, उभं राहून जावं लागतं.
जाताना आधार कार्ड न्यावं लागतं, नसेल तर ते तिकीट देत नाहीत फुकटचं. त्याच्यापेक्षा आपण मोटरसायकलवरती जाऊ, तेव्हा ते मोटरसायकलला पेट्रोल टाकायला पैसे आपल्याकडे कुठे आहेत? मग ठीक आहे, मोटरसायकल नको, आपण रिक्षाने जाऊ, रिक्षावाल्याला पैसे द्यावे लागतात. मग असं करू, सायकलला जाऊ, सायकलनं चालण्याकरता गुडघे साथ देत नाहीत. मग पायी जाऊ, पायी जाण्याकरता एवढा वेळ नाही. मतं मांडली जाण्याकरता प्रत्येकाने, प्रत्येकाने मतं मांडली. आता ती मतं मांडली, ही मतं कोणी ऐकावी? ज्याचं कशाने जायचं ठरलं नाही त्याने ऐकावं. आता जायचं ठरलेलं आहे, आमचं साधन निश्चित झालेलं आहे, आणि साधन निश्चित झाल्यानंतर आता तुम्ही कुठलं साधन आम्हाला सांगायची गरज नाही. ती मतं आमच्या समोर तुम्ही मांडू नका. हे जसं व्यवहारामध्ये सांगितलं तसे ती वेरीने सांगते. आम्ही आता भक्तीचा स्वीकार केलाय, आता आम्ही भक्तीचा स्वीकार केलाय. आता आम्हाला दुसऱ्या कशाची गरज नाही. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी. एक धरीला चित्ती आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी. एक धरिला जेथे आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी. आम्ही रघुमाईचा पदी, आम्ही रघुमाईचा पदी. एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. आमचं ठरलेलं आहे, आता साधन निश्चित आहे. आता आम्ही आमच्या साधनामध्ये बदल करणार नाही. किंबहुना साधन निश्चित आहे, हे नाही आमच्या जीवनामध्ये साध्य प्राप्त झालेलं आहे, साध्य प्राप्त झालेलं आहे. जो अजून जेवला नाही त्याला विचारायचं कोणती भाजी करू. जो जीवनच आलाय त्याला विचारण्यात काय अर्थ नाही हो. जीवनच आलेला आहे त्याला विचारलं भाजी कोणती पाहिजे, वरण काय करावं लागेल, तिखट पाहिजे का साधं पाहिजे, भाकरी पाहिजे का चपाती पाहिजे, तो म्हणते मी जेवलेलो आहे, मला आता त्याची गरज नाहीये. पण जो अजून जेवलेला नाही त्याला विचारावं लागतं. तसं ती विरेनी म्हणते आमचं साधन निश्चित झालेलं आहे, ध्येय ठरलेलं आहे, आणि त्या ध्येयाप्रमाणे आम्ही तिथपर्यंत पोचलोय. आता आम्ही त्या भगवंताच्या भक्ती सुखामध्ये संग सुखामध्ये आता आम्ही रत झालेला आहे. आणि रत झाल्यामुळं आता तुमची मतं किती तुम्ही जरी मांडली तरी तुमच्या मताशी आता आम्ही सहमत नाही. किंबहुना तुम्ही सांगायला जरी तयार असला तरी आम्हाला ऐकायला वेळ नाही. काय आम्हाला ऐकायला वेळ नाही. आता तुम्ही किती आपली मतं मांडण्याचा प्रयत्न केला, आमचं ठरलेलं आहे. निळोबाने फार सुंदर वर्णन केले. संती सांगितले केले ते जतन, नाही आज्ञे त्यांचे केले उल्लंघन. मत मतांतरा नाही दिले मन, धरिले हृदयी हरीचे चिंतन. ती विरहिणी गवळणी सांगते. आता आम्ही त्या हृदयामध्ये हरीला धरले, आता मतांतराला आम्ही वाव दिलाच नाही. आमचं ठरलंय आता तुमच्या मताकडे तुमचं मत ऐकायला आता आम्हाला गरजच नाहीये. का आमचं निश्चित झालेलं ना. म्हणून तुम्ही किती मत आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी एक. हा परमार्थ साधनेच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. दुसरा एक विचार आपल्याला विचारात घेता येईल.
आपण जीवनामध्ये कशा पद्धतीनं वागायचं आता आपण हे ठरवलेलं आहे बरं का. कशा पद्धतीने जीवन व्यतीत करायचं ठरवलेलं आहे. आणि ठरवल्यानंतर काही माणसं सांगतात हे आमचं मत ऐका. सांगू आताच्या भाषेमध्ये तुम्हाला, सप्ताहाची मीटिंग असते आणि सप्ताहाच्या मीटिंगमध्ये गाव मीटिंग असते काय भागात बरं का. सगळ्यांना बोलावं लागतं. मग प्रत्येक जण येतोय, हा माझा महाराज या, ते माझा महाराज या, काय असेल ते महाराजाचं मी भागवतो. प्रत्येक जण म्हणतो हा 7 दिवसाचे 7 सांगणारी माणसं तयार होतात, खर्च उचलणारी तयार होतात. पण संयोजकांनी सांगितलंय 7ही महाराज ठरलेत. 7ही महाराज ठरलेत. आता 7ही महाराज ठरलेत. प्रत्येकाने तुमचा महाराज तुम्हाला जरी वाटला तरी तुमच्या घरात कीर्तन करा महाराजाचं. आता आमच्या इथं चालणार आहे का, आमचं ठरलेलं आहे, यात काय बदल नाही बरं का. हे जसं व्यवहारामध्ये तसंच परमार्थामध्ये साधन आहे. आणि त्या भक्तीचा स्वीकार आम्ही जीवनामध्ये केलेला आहे. भक्तीचा स्वीकार केल्यामुळं आता इतर साधन, इतर मत कुणाचा आम्हाला ऐकायची गरज नाही. आणि दुसरे मध नाही आता, आणि दुसरे मध नाही आता, आणि दुसरे मद नाही आता, नेमिलिया चित्तापासूनिया. आता जे ठरलंय त्याच्यामध्ये बदल नाहीये का. साधनेच्या संबंधाने तुकोबारींना विचार आज त्या विरणीच्या माध्यमातून आज समाजाच्या समोर प्रगट केलेला आहे की साधना करत असताना त्या साधनेविषयी निश्चय पाहिजे का. साधना सांगणारे शास्त्रकार आहे. कुणी योगाचा विचार मांडलेला आहे, कुणी कर्माचा विचार मांडलेला आहे, कुणी ज्ञानाचा विचार मांडलेला आहे. अनेक प्रत्येकाने आपली आपली मतं मांडलेत बरं का. प्रत्येकाने आपली मतं मांडलेत का. प्रत्येकाला मत मांडण्याकरता स्वातंत्र्य आहे. प्रत्येकाला मत मांडण्याकरता स्वातंत्र्य आहे. पण ज्यांनी जी मतं मांडली, कशी मांडली, कोणी कैशी कैशी भावनेच्या.
त्यांनी त्याचा अभ्यास केला, त्यांनी काय त्याच्याविषयी चिंतन केलं आणि त्यांनी आपापल्या भावना आपापली मतं प्रगट केली बरं का. कैशी कैशी कोणी कोणी, कोणी कोणी बर का, असा अमका कोणाचा इथं निर्देश केलेला नाहीये. प्रत्येकाने आपली आपली मतं मांडली. मतं मांडण्याकरता स्वातंत्र्य आहे, पण मताचं ग्राह्य करण्याकरता मात्र विचार करावा लागतो. विचार करावा लागतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये अवस्था लक्षात ठेवा. प्रत्येक क्षेत्रामध्ये अवस्था आहे. एका मुलाचं लग्न ठरलं आणि लग्न ठरलं, बऱ्याच त्यांनी मुली पाहिल्या, पण शेवटी प्रयत्नाने ते लग्न ठरलं. बऱ्याच वेळेला मुलगी पाहण्याकरता त्याची मित्र बरोबर होते, पण ह्याही मुलगी पाहण्याकरता त्यांनी बरोबर कोणाला नेलंच नाही. का त्यांनी विचार केला, मुलगी बघायला गेलं की प्रत्येक सांगतो ही अशी पाहिजे, ती रंगाने अशी पाहिजे, ती नाकाने अशी पाहिजे, शिकलेली अशी पाहिजे, उंची अशी पाहिजे, तिची जाडी अशी पाहिजे, वगैरे वगैरे प्रत्येक जण सांगताना विचार केला आता कोणाला बरोबर न्यायचंच कोणाला बरोबर न्यायचंच नाही. म्हणजे एकटाच गेला, एकटाच म्हणजे पाहुण्याला कोणाला घेऊन गेला आणि लग्न ठरलं, लग्न झालं. आणि झाल्यानंतर मित्र मंडळी पाहिलं, अरे म्हणले तू मुलगी केली, तुला शोभत नाही, तुलाही शोभत नाही. ते म्हटलं आता माझ्या नावाने त्यांनी मंगळसूत्र बांधले, शोभो अगर न शोभो, आता आयुष्यभर नांदवायचं ठरवलंय, आता तुम्ही मत सांगू नका. आता निश्चय झालाय. मी माझ्या मतीनं निर्णय घेतला, मला जी वाटली, माझी जी होती भावना, त्या भावनेने मी त्याचा स्वीकार केला. आता तुम्ही अशी पाहिजे तशी पाहिजे, तुला शोभत नाही, तो जोडा जुळत नाही, आता सांगण्यामध्ये काय अर्थ नाही. आणि तुम्ही किती जरी सांगितलं तरी मी आता काय त्यात बदल करणार नाही, ठरलेलं आहे. तसं साधना करत असताना अनेकांनी या परमार्थ साधनेच्या संबंधाने विचार मांडलेले आहेत. मग त्या मताचा स्वीकार करावा का, स्वीकार करण्याकरता तेवढी बुद्धीची क्षमता नाही, आपण विचार करून गेलो. पण त्यांनी मतं मांडली, ती मतं आपण स्वीकारायची का नाही स्वीकारायची हे आपलं स्वातंत्र्य आहे. त्याने आपल्या बुद्धीच्या जोरावरती मतं मांडली, मतं मांडण्याचं स्वातंत्र्य आहे. म्हणून शब्द वापरला, कोणी कैशी कैशी भावनेच्या. प्रत्येकाने त्या साधनेच्या संबंधाने आपली आपली भावना प्रगट केली. जसा ज्याला जे वाटलं त्यांनी ते आपल्या बुद्धीच्या द्वारे सांगितलं. पण आमच्या जीवनाचा विचार केला तर मात्र आता आम्ही निश्चय केलेला आहे, त्या भगवंताची भक्ती करायचं ठरवलेलं आहे. तेव्हा आता तुम्ही किती जरी मतं जरी मांडली तरी आता तुमची आणि आमची मतं जुळणार नाहीत. बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी. बर का, एकदा जीवनामध्ये ठरलेलं आहे, काही हो आता ह्या पद्धतीने जीवन जगायचं, काही हो त्याच्यामध्ये आता बदल करायचा नाही बर का. आणि जो जीवनामध्ये आपण स्वीकार केलेला आहे तो काही अज्ञानाने स्वीकार केलेला नाही बर का, सदसत विवेकातून स्वीकार केलेला आहे. आणि सदसत विवेकातून स्वीकार केल्यामुळं आता तुम्ही जरी मतं मांडत असला तरी तुमची आणि मतं आमची मतं ही कधी आता जुळणार नाहीत. तेव्हा तुम्ही किती मतं सांगण्याचा प्रयत्न केला तरी आता आम्हाला ती मान्य नाहीत. आम्ही बहुतांच्या आम्ही न मिळो मताशी. एक विचार मांडला, तुकोबारांनी उत्तर दिलेलं आहे. आता अशी मतांतर सांगण्याकरता काही मंडळी प्रवृत्त झालेली आहेत. आता ती मतांतर ज्यांनी मांडलेली आहेत त्या मताचा विचार जर आपण करत बसलो तर परिस्थिती फार गंभीर आहे. काय गंभीर आहे,
पहिल्यांदा परमार्थ करण्याची बुद्धी निर्माण होणं कठीण आहे, केली तर ती टिकणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, आणि त्याप्रमाणे साधना शेवटाला जाणं त्याच्यापेक्षा कठीण आहे, त्याच्यापेक्षा कठीण आहे. तेव्हा आपण परमार्थाची साधना करता निघालो. आता माळ घातली वयाच्या 60. कधी घातली? हा. आणि 60व्या वर्षी माळ घातली आणि काही लोक सांगायला आली असं करू नका तसं करू नका. ते म्हणला माझं वय झाले 60, आता राहिली किती शिल्लक? हा, तुमचं जर ऐकत बसलो तर उरलेल्या काळामध्ये माझं काय करायचे निश्चित होणार नाही. जणू माझा आयुष्याचा काळ वाया जाईल, आयुष्याचा काळ वाया जाईल बरं का. म्हणून अनेकांची मतं जर आपण ऐकायला प्रवृत्त झालो आणि त्या मताचा निवाडा करण्यामध्ये महाराज म्हणतात ती विरेनी सांगते. तुम्ही जरी मत आता सांगण्याकरता प्रवृत्त झाला तरी आम्हाला ती मताविषयी विचार करण्याकरता आमच्याकडे वेळ नाही, आणि आम्ही जर वेळ दिला तर आमच्या साधनेमध्ये अंतर पडेल आणि आमचा काळ वाया जाईल. तेव्हा तुमचं मत आता मला ऐकायचं नाही, ते दुसऱ्या चरणामध्ये सांग. विचार करिता विचार करिता वाया करिता विचार करिता वाया विचार करिता विचार करिता वाया विचार करिता माया विचार करिता माया विचार करिता वाया जाय काळ. अनेक साधनांचा, अनेक मतांतराचा जर आपण विचार करायला लागलो तर वर्तमान काळ वाया जातोय बरं का. साधकाच्या दृष्टीने फार हा सूक्ष्म विचार मांडलाय बरं का, सूक्ष्म विचार मांडलाय. कारण साधना करत असताना आपला जो वेळ वाया जातो तो कुठं जातो? वर्तमान काळ वाया जातो बरं का. आणि वर्तमान काळ वाया गेलेला पुन्हा भरून काढता येत नाही, भरून काढता येत नाही, लक्षात ठेवा. म्हणून वर्तमान काळामध्ये जे आपल्याला करायचं आहे हा ते करण्यामध्ये प्रवृत्त व्हावं. हा, तिथं आता विचार करण्यामध्ये वेळ घालवू नये, वेळ घालवू नये बरं का. हा, साधनेमध्ये वेळ घालवावा. अनेकांचं काही मत असेल ते ऐकून घेण्यामध्ये वेळ माणसाचा जातो बरं का. एकदा ठरले ना आता त्यांनी काही सांगण्याचा नाही, माझं थोडंसं ऐका,
तुमचं थोडस ऐका बरोबर बरं, आमचं थांबतं ना सगळं सगळं थांबतं, लक्षात ठेवा. बरीच मंडळी सकाळी 8, 8:30, 9, 10च्या दरम्यान फोन करतात. आपला नित्यनेम चालू असते बरं का नेमका. फोन करणाऱ्याला वेळेचं भान नसतंय. वेळेचं बरं, फोन आल्यानंतर म्हणता येत नाही आपलं मत थोडक्यात मांडा, असं म्हणता येत नाही. आपलं मत थोडक्यात मांडा असं म्हणता येत नाही हो. आता त्यांनी फोन केलेला आहे, आता तो फोन केलेला आहे, फोन उचलावा का न उचलावा, उचलावा का न उचलावा, हा विचार करता करता चाललेला नेम सुद्धा थांबतोय. मग काय करायचं, आलेल्या फोनकडे दुर्लक्ष करायचं, आलेल्या फोनकडे दुर्लक्ष करायचं आणि दुर्लक्ष करून आपली ठरलेली साधना करत राहायची. हा, घ्यावं का न घ्यावं असं जर विचारामध्ये आपण जर प्रवृत्त झालो, धड त्याच्याशी बोलणंही होत नाही आणि चाललेला नेमही आपला पूर्णत्वाला जात नाही बरं का. म्हणून साधना करत असताना एखादा कोणी काय सांगण्याकरता आला तर आता ती साधना आम्हाला ऐकायची नाही. काय ऐकायची नाही, तुमच्या ऐकण्यामध्ये आमच्या साधनेमध्ये अंतर पडतंय, साधनेमध्ये अंतर पडतंय. बघा, पंढरीच्या वाटेचा अनुभव आहे आणि पंढरीच्या वाटेचा अनुभव आहे. पंढरीच्या वाटेला चालता चालता कोणाचा फोन आला दिंडीमध्ये. आता ते भजन चालू असतंय, काय तो बोलायलाय ते कळत नाही म्हणून माणसं दिंडीतून बाजूला जातात, दिंडीतून बाजूला जातात आणि तो बोलणारा एवढं बोलतो, दिंडी जवळजवळ अर्धा किलोमीटर जाते, अर्धा किलोमीटर जाते. ते बोलणं संपतं आणि बोलणं संपल्यानंतर हा धावत धावत जातो. तो ते कुठपर्यंत हरिपाठ आला होता म्हणजे निम्मा संपला, निम्मा संपला. हे साधनेत अंतर पडतं बरं का. आणि साधनेत अंतर पडतं म्हणून त्या साधनेमध्ये अंतर पडू नये याच्याकरता त्या मतांतराकडे आपण लक्ष देऊ नये. साधना करत राहावी, साधना करत राहावी बरं का. कारण ज्ञानवारांनी वर्णन केलंय, त्या साधनेमध्ये अंतर पडू देऊ नका. रिकामा अर्ध घडी
निष्कामा अर्धगडी राहू नको. साधने वाचून वेळ वाया घालवू नये बर का. काही थोडा बहुत लाग पाठ करा भक्ती भाव धरा बळकट. तन मन ध्यान द्या लावून या नीट. जरी करणे असेल गोड शेवत गा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. आता तरी पुढे हाती उपदेश. आता तरी पुढे हाती उपदेश. हाती उपदेश. हाती उपदेश. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा. नका करू नाश आयुष्याचा विचार करिता वाया जाय काळ. परमार्थाची साधना करत असताना तर अनेक साधनेकडे जर आपण काही आपलं मन जर केंद्रित केलं तर आपली चाललेली साधनेमध्ये अंतर पडतं. आणि ते अंतर पडू देऊ नका. हे जाता जाता तुकोबर आहे ना, हे समाजाला सांगायचं आहे. ती विरयणी त्या निश्चयावरती आरूढ आहे बर का. तिचा निश्चय पक्का आहे. पण आमच्या तुमच्याला तुकोबराय सांगतात मात्र तुम्ही मात्र आपला काळ वाया जाणार नाही याची काळजी घ्यावं. त्या काळाला तिथं तिथं महत्व द्यावं लागतं बर का. प्रवासामध्ये आपण निघालोय. प्रवासामध्ये गेल्यानंतर तिथं स्वयंपाक करायचा आहे. वेळ कमी आहे. कारण स्वयंपाक करून जेवण करून पुन्हा पुढे चालायचं आहे. आता वेळ कमी आहे. आता वेळ कमी आहे. तिथं नेमकं काय करावं. एकाने सांगितलं काय नेमले मेथीची भाजी करा. मेथीची भाजी करा. परवा असं घडलं बर का. म्हणले महाराजांना मेथी फार आवडते आणि मेथीची भाजी करा. आता मेथीची भाजी करा. भूक लागलेली होती. वेळ कमी होता. म्हणजे एवढा काय म्हणले मेथीची भाजी निवडायलाच अर्धा तास लागला. म्हणले मेथीची भाजी निवडायलाच अर्धा तास लागला. मग आता तिथं वेळ वाया जाऊ नये तिथं काय करावं. पिठलं. तिथं आता वेळ वाया जाऊ देत नाही. लक्षात ठेवा. पटकन पिठलं करावं खाऊ आणि पुढच्या प्रवासाला लागावं. जर प्रवासाकरता जर वेळ वाचवावा लागतो तर परमार्थाची साधना करत असताना त्या भगवंतापर्यंत पोहोचण्याकरता आपल्या आयुष्यातला आपल्या साधनेतला काळ वाया जाणार नाही याची काळजी साधना करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. साधना करणाऱ्यांनी घेतली पाहिजे. वेळ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. पण कठीण आहे बरं. काय जरा कठीण आहे. आपलं कीर्तनाचं टायमिंग 7 ते 9 आहे. पण 7ला कधी सुरू होत नाही बरं का. 7ला सुरू होत नाही. 7:30च्या पुढे सुरू होते कीर्तन. 7:30च्या पुढे सुरू होते. लोक म्हणतात महाराज 9ला संपलं पाहिजे. 9ला संपलं पाहिजे. आता 9ला संपलं पाहिजे म्हटल्यानंतर मधल्या चाली कट प्रमाणाच्या चाली वाया जाय तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला अभंग सोडवायचा आहे ना. आणि तेवढ्या वेळेमध्ये अभंग सोडवण्याकरता बाकीच्या गोष्टीला फाटा द्यायचा. वेळ वाचवायचा. वेळ वाचवायचा. महाराज म्हणतात तो वेळ वाचवा. का वाचवा.
सांगू अल्प आयुष्य मानव देह अल्प आयुष्य मानव देह सतगणी ते अर्धरात काय बदे बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाची मुरलीचे पाहेगा राम 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 अल्प आयुष्य मानव देह सतगणिते अग्रात काय बदे बालत्व पीडा रोगक्षय काय भजनाची मुरलीचे पाहेगा अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनाशी विचार करिता वायादायका. म्हणून कीर्तनाची पद्धत आहे, जेवढी कीर्तनामधली मधली प्रमाण येतात ती तिथंच तोडायची असतात. द्रुपदाला जायचं नसतं का, वेळ वाचवण्याकरता. जर प्रत्येक प्रमाणाला जर द्रुपद लावलं तर बोवाला फार अडचण आहे. ज्या बोवाला भांडवल कमी आहे मग त्याला रंगवून चालेल. पण ऐकायचं आहे ना, मग ऐकायचं तर तिथंच तोडायचं. तिथंच तोडायचं बरं. वेळ वाचवला पाहिजे. तेव्हा ती विरहिणी सांगते परमार्थाच्या साधनेच्या संबंधाने त्या शास्त्रकारांनी आपली आपली मतं मांडलेले, आम्हाला त्या मताशी सहमत व्हायचं नाही. बरं ठीक आहे, त्यांनी मतं ती सांगितली आणि त्या मताचा जर आम्ही विचार करत बसलो तर आमचा वेळ वाया जाणार. विचार करिता वायादाय काळ का महाराजांना विचारलं. महाराज म्हणतात आता जो विचार हे सांगण्याकरता प्रवृत्त झालेले आहेत ना, आता आमचं निश्चित साध्य ठरलेल्या साध्याला मी प्राप्त झालेला आहे. तेव्हा याने आता किती जरी सांगितलं तर ते साधन आता आमच्या समोर ते लटकच आहे. ते साधन लटकच आहे एक अर्थाने. इथं दुसरा भाव असा मांडलेला आहे, परमार्थाने प्रपंच. परमार्थ करणाऱ्याला काही प्रपंच करणारे लोक सांगायला आले. जी विरहिणी भगवंताच्या भक्ती सुखाला लाचावलेली आहे तिला सांगण्याकरता काही संसार करणाऱ्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या आणि त्या सांगायला लागल्या, हे बघा तुम्ही जरी प्रपंचाविषयी जरी सांगायला लागला तरी प्रपंचच मुळात लटकाय. काय लटिका व्यवहार सर्व व्यवहार
सर्व हा संसार वाया एरजार हरिबीन. प्रपंचाच्या संबंधाने कोणी काय सांगायला आलं तर ते ऐकू नये परमार्थ करणारे आम्ही. का प्रपंचाच्या संबंधाने जे बोललं जातं ते सगळं लटकच आहे, खोटच आहे. हा, ते ऐकून काय पत्रात पडणार नाही. का पडणार आहे? परमार्थ करणाऱ्याला सांगितले बरं का. परमार्थ करणाऱ्याला सांगितलंय काय प्रापंचिक लोक तुम्हाला प्रपंचाचं काहीतरी गारणं सांगायला येतील, ते ऐकू नका. का तो लटकाच आहे, त्याच्यापासून फळ काय मिळणारच नाही तुम्हाला. त्याच्यापासून काय फलश्रुती नाही, लक्षात ठेवा. काहीही फलश्रुती नाही. पण प्रपंचाचं कोणी जर सांगायला आला तर ऐकू नका. मग परमार्थाच्या संबंधाने सांगायला आला तर ऐका का. जर साधने करत असेल तेही ऐकू नका. का आपला काळ वाया जाईल बरं का. हा, इथं प्रपंचाच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. काही प्रापंचिक असलेल्या त्या स्त्रिया त्या विरणीच्या जवळ आल्या. हे बघा, तुम्ही प्रपंचाचा आता आमच्या जवळ काय सांगू नका का. ज्या प्रपंचाचं तुम्ही सांगण्याकरता प्रवृत्त झाला तरी त्याच्यातून काहीही आपल्याला मिळणार नाही. उलट काय आहे, फजितीच आहे. फजितीच आहे बरं का. हा, फल तर काय मिळणारच नाही, लक्षात ठेवा. आम्ही त्या प्रपंचाचा विचार केलेलाच आहे. कारण तो प्रपंच आहे कसा, फलकट तो संसार येते सार भगवंत, ऐशे जागवितो मना सरिषे जना सहित. संसाराच्या संबंधाने जे वर्णन केलं जातं, हा, ते सगळं लटकाय एक. आणि आपलं साध्य निश्चित झाल्यामुळं आता ते ऐकण्याकरता जरी आपण प्रवृत्त झालो तरी ते सुद्धा लटकच आहे. लटकच आहे. आता आपल्याला त्या विचाराचा आपल्या जीवनाशी काही संबंध नाही. हा, ते ऐकून काही आपल्याला उपयोग पडणार नाही. मग ते लटक ऐकायचं कशाला. मग तर महाराज बोलून गेले, अवगिरी ते पोकळ. हा, ती पोकळ आहेत, त्याला फल काही नाहीये. ते चित्त वर्णन करताना महाराज वर्णन करतात ते लटकाय, ते खोट आहे. आणि खोट विचार ऐकून आज आपल्या जीवनाचा विचार करा. आपल्या जीवनात काय आज फजिती कमी आहे का? भरपूर आहे. आपण फजितीला प्राप्त का झालो? लटक्याच्या माग लागलो म्हणून. लटक्याच्या माग लागलो म्हणून तर आज आमच्या तुमच्या वाट्याला फजिती आली. किती वेळा जन्मा यावे, किती आपण या संसाराच्या माग लागलो. रोज फजिती, रोज जन्म मरणाची फजिती तर आहेच, पण उठल्यापासून शेवटपर्यंत झोपेपर्यंत फजितीच आहे. लक्षात ठेवा. ती फक्त सांगता येत नाही का. ज्याला सांगावं त्यालाही फजितीच आहे आणि सांगणार फजितीच. कुणी कोणाला सांगणार हो. म्हणून संसाराच्या संबंधाने जे बोललं जातं, जे वर्णन केलं जातं, ते लटका आहे. त्याच्यातून फल काय मिळणार नाही. तेव्हा कुणी असा विचार सांगण्याकरता आला तर तो विचार करण्याकरता आता प्रवृत्त होऊ नये. आम्ही आता प्रवृत्त होणार नाही. तेव्हा शेवटी निष्कर्षाचं ती विरहिणी बोलले बरं का.
म्हणून पहिल्या चरणामध्ये शब्द वापरलेला आहे बहुतांच्या. आता बहुतांची मत कोणी, ते शास्त्रकार कोण, त्या शास्त्रकाराचा निर्णय शेवटच्या चरणामध्ये दिलाय. तो का म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ आता आमुचिया, विचार करिता वाया जाय काल, लढी केली मूळ बलितीचे विठोबा बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, कोणी कैशी कैशी भावनेच्या, विचार करिता वाया जाय काळ, लटी केते मूळ फजितीचे. परमार्थाची साधना करत असताना त्या साधनेविषयी आपला निश्चय दृढ असावा. कोणाच्या मतापासून विचलित होता कामा नये. विचलित वर्णन केलंय. खरंच आपण त्या निश्चयावरती आहोत की नाहीत हे बघण्याकरता देव सुद्धा प्रवृत्त होतो. बर, देव सुद्धा प्रवृत्त होतो. त्या देवाला सुद्धा माघारी पाठवता आलं पाहिजे. निरामने आम्ही नोळकोची तुकयाचा दावा करीत असो. खरंच निश्चयावरती आहेत का बघण्याकरता देवाला होता. बरं का, निष्ठा. आम्हाला निष्ठाची सवय आहे. आमच्याकडे निष्ठा नाही, पण ही साधना करण्याकरता त्या मनाची निष्ठा पाहिजे. बरं का, आणि त्या निष्ठेच्या संबंधाने एकविधतेच्या संबंधाने हा विचार मांडलेला आहे. अशी एकविध भावाला ही प्राप्त झालेली विरहिणी आहे. आता ते कोणाचं मत ऐकायला तयार नाही. मग तो किती मोठा शास्त्रकार असला तरी त्या शास्त्रकाराला त्यांनी स्पष्ट सांगितलं, हा तुम्ही तुमचं मत आम्हाला सांगण्याकरता जर प्रवृत्त झाला ना, ते तुम्हीच आता घटापटा करत बसा, आम्हाला सांगू नका. निर्णय दिला तो का म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुजिया, आमच्या वाट्याला जाऊ नका. आमच्या वाट्याला जाऊ नका. घटापटा सांगणारे कोण आहेत? एक सांख्य शास्त्रकार आणि दुसरे न्यायशास्त्रकार. बरं का, त्यांनी त्या स्वरूपाच्या संबंधाने विचार मांडलेला आहे. घट आणि पट हे त्या शास्त्रातले प्रसिद्ध दृष्टांत आहेत. बरं का, म्हणून काही लोक शास्त्र सांगण्याकरता जर प्रवृत्त लोक म्हणतात आता हे घटापटा करणार, त्याच्यापेक्षा आपण गेलेलो बरोबर. आता यांचं घटापटा ऐकण्यापेक्षा आपण कुठंतरी घरी जेवायला वेळेत गेलेलं बरं. कोण ऐकत बसणार आहे? आपल्या डोक्यात काही शिरणार नाही. एकदा घट सांगणार, एकदा पट सांगणार, एकदा पट सांगणार, एकदा घट सांगणार. घटाला कारण काय, घटाला उपादान कारण काय, निमित्त कारण काय. आम्हाला कारणच नको तुमचं काय. घट म्हणजे मातीचं मडकं आणि पट म्हणजे वस्त्र. वस्त्राला कारण काय आणि घटाला कारण काय असं वर्णन केले. बरं, वस्त्राला कारण काय? कापूस. आणि मडक्याला कारण काय? नुसती माती नाही, त्याचं वर्णन केले. घट तयार होण्याकरता एक लक्षण केलं, जे असण्याने घट होतो आणि नसण्याने होत नाही त्याला कारण म्हणतात. बरं, जे असण्याने आणि नसण्याने होत नाही त्याला कारण म्हणावं. घट तयार करण्याकरता काय लागतं? 4 गोष्टी लागतात: दंड, चक्र, कुलाल आणि मृत्तिका. दंड म्हणजे काठी, चक्र म्हणजे ती फिरवण्याकरता चाक लागतं, कुलाल म्हणजे कुंभार आणि मृत्तिका म्हणजे हे 4 असेल तर घट होतो, हे नसेल तर होत नाही, त्याला कारण म्हणतात. त्याला कारण म्हणतात. बरं का,
आहेत दुसऱ्यांनी सांगितलं. ते असेल तरच होत नाही, होत नाही. लक्षात ठेवा. आता हे त्या जगताचं वर्णन करण्याकरता दृष्टांत दिलेलं आहे. जगताचं वर्णन करण्याकरता या जगतामध्ये एक परब्रह्मच आहे. परब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काही नाही. म्हणजे जग दिसतं कसं? या जगताला निर्माण करणारी माया आहे. मग ती माया कारण आहे. जसं घट निर्माण होण्याकरता ही कारण सांगितली, जसं पट निर्माण होण्याकरता ही कारण सांगितली, तसे दिसणार जग. आम्हाला जग दिसतो का जगातला देव दिसतो? आम्हाला जग दिसतो. हे जग, जगाकडे पाहू नका, या जगातला देव पहा. जगातला देव पहा. म्हणजे जग दिसतं ना. अरे जग दिसतं. हे जग कसं निर्माण झालेलं, कारण काय सांगायला सुरुवात केली. त्या विरयीने म्हणायला लागल्या, आता आम्हाला हे तुम्ही सांगू नका, आम्हाला हे आता सांगू नका. आम्ही ज्या देवाला पाहण्याकरता निघालो, आम्ही त्याच्यापासून वेगळे राहिलोच नाही. सासुरे माहेर सासू सास साधीर, देखती त्या भ्रतार हरीच्या रूपे. आम्हाला सासराही देव दिसायला लागलाय, सासूही देव दिसायला लागलेले आहे, दीरही देव दिसायला लागलेले आहे, ननंदही देव दिसायला लागलेले आहे. आता हे ब्रह्म आम्हाला सांगायची तुम्हाला गरज नाही. मग ते आमच्या जवळ तुम्ही आता घटापटा करूच नका. ही विरहिणी बोलते बर का ती भावाला प्राप्त झालेली आहे त्या, आणि त्या परमात्मा भावाला प्राप्त झाल्यामुळं आता ही घट आणि पटा हे शास्त्र आम्हाला ऐकायची गरज नाही. म्हणतो का म्हणे तुम्ही घरा करा घटापटा, पण नका जाऊ तुका म्हणे तुम्ही, तुका म्हणे तुम्ही खरा गणपता, तुका म्हणे तुम्ही, नका जाऊ विचार करीता वाया जाय नसिकेचे तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया. विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ भजे तिचे ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बहुतांच्या आम्ही न मिळू मताशी, कोणी कैशी कैशी भावनेच्या. विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ फजितीचे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा अमुचिया. विचार करिता वाया जाय काळ, लटिकेते मूळ फजितीचे. अजून मला सांगायचं होतं
संयोजक म्हणतील महाराज घटापटा तुम्ही करा, आता आम्ही जातो घरी. आम्ही जातो पटापट. पटापटा आवरा आता म्हणते. थांबूया इथं बरं. तेव्हा झालेली सेवा त्या भगवान विश्वेश्वराच्या चरणी समर्पित करायचे आहे आणि एवढंच मागायचं आहे, जो भाव एकविधतेचा विरणीच्या जीवनामध्ये निर्माण झाला तो आमच्या जीवनामध्ये निर्माण व्हावा, आज ना उद्या एवढाच, पण तो निर्माण व्हावा. आणि या निश्चयानं आमच्या जीवनामध्ये अशी साधना घडावी अशी त्या भगवंताच्या संत महात्म्यांच्या श्री गुरूंच्या चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्णविराम देऊ. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मज क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ते. नोहे या उपदेश तुमचे बडबडिलो शेष, तुमच्या कृपेचे पोसणे जन्मो जन्मी तुका म्हणे. तुकाराम 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 तुकाराम. बोला सर्वांनी तुकाराम 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 तुकाराम.